रामकृष्ण हरी मंडळी बघा शेतामध्ये खुरपायला चालू आहे सोयाबीन. तर आमच्या शेजारच्याच काकू येतात तिकडे ते काकू खुरपीत येतात आणि त्यांच्या ह्या आजी येतात म्हणजे त्या मामाच्या आई येतात. तर ह्या पण खुरपायला आल्या तर बघा आपल्याला कामं होतात का आपण एवढ्या जात सुद्धा वयामध्ये आपल्याला कामं नको वाटतात करायला. आणि बघा ह्या आजी येतात ह्या आजीला 100 वर्ष झालेत ह्या आजीला तरी पण आजी दिवसभर खुरपीत येतात. ह्या त्यांच्या सुनबाईच्या सोबत खुरपीत येतात बरं का त्यांना सुद्धा ऐकत नाही असं आहे. वर्षाला त्याचं झालं केलं त्याचं झालं केलं असं आहे का दोघांकडे बी काम झालं त्याचं करायचं हाय का नाही तर पण आता सोयाबीन काढ आली का हा चालणं होत नाही त्याचे राहते अंकोसापाशी खरं होय. गावातून चलत येतात हा गावात तुला 2-3 जागी बसावं लागतंय डोळ्यानं दिसतंय का तुम्हाला कुठल्या दिवसाना काय होईना आणि काय मग स्वयंपाक कसं करतात भाकरी त्या बनवितात एखाद्या वेळेस काकू गावाला गेलेल्या आता काय करायचं बसायचं करायचं हा बनवायचं कुठे गावाला गेल्यावर आणि ती असली तर सुद्धा करावं लागतंय असं आहे का देहाला कुठे गेली का हा काय काम असले किती अडचणीला 4 भाकरी केल्या तर हा. यार चाललं पण कमाल आहे की डोळ्यानं दिसत नसून सुद्धा तुम्ही स्वयंपाक करता पोस्तर मुंबई पुणे पोस्तर आली सोलापुरा पोस्तर गेले इकडे लांब गेले खरं माझ्या डोळ्याचा ऑपरेशनच होईना होय नाही का हा वयामुळे होय ना गेला नाही असं लय दिवस झालं हिंडाते असं आहे का हा आणि पहिल्यांदा माझा माहेर कुर्डवाडी आहे हा तिकडे जात होते तिकडे म्हणत होते ऑपरेशन होते हा तू एकटा भाऊ हाताने भाकरी करून खाते त्याला कशाला ताप द्यायचा मग माड्याला होतंय म्हणत होते करीत होते म्हणे पण कोण आपल्या संग किती वय आहे तुमचं आता आता काय माहित आता किती वय 100 असेल ना काका म्हणले 100 वय आहे तुमचं आता असेल का ना बघा 100 वयामध्ये सुद्धा असं काम करतात खुरपीतात दिवसभर खुरपीतात ठेव का गवत ही खुरपीला अगं ही शेत नीट करायची हा. काढू लागायचं सोयाबीन बी काढू लागायचं लागायची घरी नेऊ रानात असलं राखण तर रानात बसायचं असं करायचं अंग दुखत नाही का काय हातपाय मग दवाखाना नेते ती नेतात का दवाखान्यात म्हणजे लय बरं वाटत नव्हतं हा पोट दवारी इकली आणि दवाखाना केला बघा जेवारी कोण काय शेतकऱ्याचं काय आता पोरीकडे 4 महिने होते असं आहे का होय जायचं म्हणलं की सांभाळतात सगळेजण सांभाळतात म्हणून बी आमच्या आजीची बी ओळख आहे की आहे का ना आणि आता तुम्ही किती दिवस झालं असं सारखं रानात येतो इथं सारखंच राहणार दररोजच रानात आता मी तिथं पाटील होता उस्मानाबादला बी सारखी येत होती दीर बी हाय तिथं आता नातू बी हाय तिथं उस्मानाबादला माझं सगळं चांगलं आहे बघ पण दिसायचं डोळ्यानं ऑपरेशन होईना होय एवढं ना ऑपरेशन काय करू कुठंतरी आपण चांगल्या जागेवर बघू चांगलं आणि का ऑपरेशन कुठं होत असलं तर म्हणजे कारण तुम्हाला वाटाने यायला जायला शेतामध्ये थोडस भाकरी घालून करायला तिथं घरी आता किती वाटाने माणसं बोलते ते करते ते हा. त्याचं तोंड असं करून बघावं लागतं. आता मी ओळखू येते का तुम्हाला चेहरा दिसतोय का माझा नुसतं बोललेलं तेवढं कळते माझा क्लिअर चेहरा दिसत नाही तुम्हाला एवढा ठळक नाही असं आहे का हा. म्हणजे नुसतं अंदाज पैकी हा, ओळखायचं अंदाज मी पैकी. तुम्हाला बोलूच तर मी लगेच ओळखीलं की आपल्या शेजारचे आहेत म्हणून, हा? आणि आम्ही आता तिथं बसून बसून येता हाक मारता घरी हा हा. बघा मंडळी असं असते तर बघा पहिली माणसं किती चांगली येतं की बोलायला ती किती स्वभाव एकदम शांत आहे त्यांचं आणि बघा आपण खरंच त्यांच्याकडून काहीतरी शिकावं बरं का आपल्याला आता आहे का ना शेतात म्हणजे जायचं तर नकोच वाटतंय ना आताच्या मुलींना काय शेतकरी नवरा नको फक्त घरी बसून तरी काय अंगाला का मासे येतात का बघा बरं ही आजी पण कवापासून काम शेतकरी करते केल्यावर काय खायला भेटतंय का हा जेव्हा हाताची ही आणि तवाच खायचं आणि तेव्हा ती पगार होईल तेव्हा ती माणसानं देईल हा. तेव्हा. आता शेतात काय काय बी करता येते दिवसभर तोंड चालू असतंय का ना आपलं मुगाच्या शेंगा खायच्या उडदाच्या शेंगा खायच्या सारखं काही ना काही खायला माणूस काय एकत नाही म्हणूनच आपण निबर येतं का म्हणून पोरीली म्हणावा शेतकरी नवरा करा उगा त्या पिशवीत उगा घरात बसायचं पिशवीची वाट बघत पण आताच्या मुलींना तसं नाही नोकरदारच करतात का तर नुसतं शेतात काम करावं लागेल म्हणून तुरी शेंग खाय भेटते हा, मुगात शेंग खाय भेटते उडदात शेंग खाय भेटते हा. आणि काय भाजीपाला दुसरा तो का भाजीपाला तर ताजा ताजा वांगा हाय कांदा हाय पात हाय हा, लसूण हाय हा. आळू हाय लिंबू हाय काय येत बघा. नाही सांग बरं आणि आपणच त्यांना नेऊन देतो तिकीट बुडवून येणार आहे सांग बरं किती येणार आहे किती दिवस
किती दिवस खाणार तू? किती दिवस आम्ही रोज ताजं खाणार. रोज ताजं खात होता तुम्ही आपण काय हा? खाणार? काय शिळं खावा. खाणार शिळ ती बी वाट बघायची हा, घेऊन तेच या कवा घेऊन या येते ती, कवा येते ती, कवा येते ती म्हणून. म्हणजे तेच. सगळ्यात भारी फक्त शेतकऱ्याचं जीवन हा, एक हा, नंबर हा. भारी आहे बघ. काम आहे पण खाणं मात्र ताजं ताजं. आणि गवारची शेंग भेंडी राहिली की गवारची शेंग भेंडी राहिली बघा खरं आहे का गवारची शेंग भेंडी राहिली खायला हे काय नसते पेरू असतात आंबे असतात काही बी सगळं शेतात आपण लय आणि शिकून आता येतंय किती की. बी भाकर राहू दे भाजीपाला खायला आणू दे बरं. हा. एवढी भाजी आणि भात आपतो त्याची भाजी काय त्याची भाजी खाल्ली हा. की किती पोट भरते. मग काय तर बघा मंडळी असं शिकावं लागतं पहिल्या माणसं ऐकून किती चांगली तर स्वभाव त्यांचं किती काम करतात आणि आजीला नका म्हणलं ना येऊ तरी म्हणतात घरी बसून मला करमत नाही म्हणून मला शेतामध्ये यावं वाटतं मोकळ्या पटांगणात थोडंसं खुरपून जेवण फिवण जातं म्हणून आजी नको म्हणलं तरी येते कामाला बघा त्यांच्या तिकडे त्या सुनबाईन ते काम करतात तर बघा किती एकदम छान वाटलं का ना गप्पा आणून सुद्धा तर खरंच शिकावं बरं का पहिल्या माणसं ऐकून चला तर बाय.